मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कमी पाणी साठ्यासंदर्भात चर्चा झाली आहे। राज्यामध्ये कमी असलेल्या पाणी साठ्याबाबत चिंता व्यक्त केली गेली आहे। पाऊस कमी आहे, त्यामुळे पाणी जपून कसं वापरता येईल यावर या बैठकीत चर्चा झाली आहे। पुढचे 3 दिवस राज्यात पाऊस नाही आणि सोबतच येणाऱ्या काही दिवसात जो पाऊस पडेल तो पुरेसा नसेल अशी चिंता आहे। राज्यात आज 24.41% पाणीसाठा आहे आणि मागल्या वर्षी याच वेळी राज्यात 31.10% जलसाठा शिल्लक होता। तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत कमी पाणी साठ्यासंदर्भात चर्चा सुरू आहे। राज्यामधली अनेक धरणं कोरडी ठाक पडलेली आहेत, तर अनेक धरणांमधलं पाणी तळाला गेले, त्यामुळे अर्थातच राज्यभर पाणी टंचाईच्या झळा बसू शकतात। अनेक ठिकाणी एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय, अनेक ठिकाणी पाणी मिळतही नाहीये। टँकरनं पाणी पुरवठा अनेक ठिकाणी सुरू आहे आणि या सगळ्या राज्यामधल्या घडामोडी संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। त्यामुळे पाणी जपून कसं वापरता येईल, सध्याचा असलेला एल निनोचा प्रादुर्भाव, पुढची असणारी मान्सूनची स्थिती, या सगळ्या घडामोडी पाहता या सगळ्या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली आहे आणि राज्यामधल्या नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केल्याबरोबरच पुढची जी परिस्थिती उद्भवू शकते त्याच दृष्टीनं काय खबरदारी घ्यायला हवी या सगळ्या गोष्टी संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। या संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याशी। सुशांत, कस्तुरी, खरं तर 15 तारीखपर्यंत राज्यात मान्सून दाखल होणं अपेक्षित होतं, मात्र पाऊस जो आहे आता पुढे गेलेला आहे आणि आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीने सध्या दुष्काळाची परिस्थिती सुरू आहे, अनेक ठिकाणी धरणं जी आहेत ते आटलेली आहेत, शेतकरी पावसाची वाट बघतोय, याची चर्चा जी आहे ती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेली आहे। आणि अर्थातच आपण जर बघितलं असेल तर यावर्षी जवळपास 24% पाणीसाठा जो आहे तो शिल्लक आहे। मागील वर्षी जर पाहिलं असेल तर याचं प्रमाण 31.10% जलसाठा शिल्लक होता आणि याचमुळे कुठेतरी आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली। येत्या काळात पावसाचं प्रमाण कमी आहे, जो हवामान खात्याने अंदाज दिलेला आहे की यावर्षी पाऊस कमी पडू शकतो। अशाच जर राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली तर काय उपाययोजना करता येतील या संदर्भातली चर्चा जी आहे ती करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जलसाठ्याचा आढावा देखील घेतलेला आहे। कस्तुरी, बरं, धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।